नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनल याच्यामध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 639वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली रचना आहे, लहानपणी आई रात्री मला गोष्ट सांगायची आणि मला छान झोप लागायची. कॉलेजात गेल्यावर लेक्चरर कुणास ठाऊक काय सांगायचे, पण त्यांनी देखील मला छान झोप लागायची. लहानपणी रात्री आई मला गोष्ट सांगायची आणि मला छान झोप लागायची. कॉलेजात गेल्यावर लेक्चरर कुणास ठाऊक काय सांगायचे, पण त्यांनी देखील मला छान झोप लागायची. दुसरी आहे, 2 गोष्टींची मला खूप गंमत वाटते. पहिली म्हणजे प्रेम आंधळं असतं असं काही लोक म्हणतात याची, आणि दुसरी म्हणजे लग्न झाल्यावर डोळे उघडतात याची. मला 2 गोष्टींची गंमत वाटते. पहिली म्हणजे प्रेम आंधळं असतं असं काही लोक म्हणतात याची, आणि दुसरी म्हणजे लग्न झाल्यावर डोळे उघडतात याची. तिसरी रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 170वा भाग. आत्मा म्हणजे काही नाही, फक्त ज्ञान आहे, आणि थोडके थोडे नाही, सर्व ज्ञानच आहे. आत्मा म्हणजे काही नाही, फक्त ज्ञान आहे, आणि थोडे थोडके नाही, सर्व ज्ञानच आहे. बाकी आहे ते सारे त्याचे प्रतिबिंब असते. प्रतिबिंब का कधी मूळच्या सारखे असते. बाकी आहे ते सारे त्याचे प्रतिबिंब असते. प्रतिबिंब का कधी मूळच्या सारखे असते. सूर्याच्या प्रतिबिंबात का सारे सूर्यासारखे असते. फुलाचा सुगंध का कधी प्रतिबिंब तुम्हाला देते. सूर्याच्या प्रतिबिंबात का सारे सूर्यासारखे असते. फुलाचा सुगंध का कधी प्रतिबिंब तुम्हाला देते. बुडबुडा दिसतो तसे का सारे पाणी असते. मूळच्या पैकी अगदी थोडे प्रतिबिंबात असते. बुडबुडा दिसतो तसे का सारे पाणी असते. मूळच्या पैकी अगदी थोडे प्रतिबिंबात असते. मूळच्या पैकी एकच पैलू प्रतिबिंबात दिसतो, आणि तोही खरा नसतो, केवळ भ्रम असतो. मूळच्या पैकी एकच पैलू प्रतिबिंबात दिसतो, आणि तोही खरा नसतो, केवळ भ्रमच असतो. मिठाच्या मोठ्या गोळ्यामध्ये सगळे मीठच असते. आत एक बाहेर एक असे काही नसते. मिठाच्या मोठ्या गोळ्यामध्ये सगळे मीठच असते. आत एक बाहेर एक असे काही नसते. तसाच आत्मा असतो, तो फक्त असतो. असा असतो तसा असतो, कोणी म्हणू ना शकतो. तसाच आत्मा असतो, तो फक्त असतो. असा असतो तसा असतो, कोणी म्हणू न शकतो. मनबुद्धी अन 5 भूतांनी सारी विशेषणे येतात, आणि त्या वस्तूला सीमित बनवतात. मनबुद्धी अन 5 भूतांनी सारी विशेषणे येतात, आणि त्या वस्तूला सीमित बनवतात.
मग हे असले तर ते नसते, ते असले तर हे नसते, म्हणून इंद्रियांनी कळते ते संपूर्ण कधी नसते. मग हे असले तर ते नसते, अन ते असले तर हे नसते, म्हणून इंद्रियांनी कळते ते संपूर्ण कधी नसते. पण आत्म्यामध्ये तर सर्व काही असते, उलट आणि सुलट सारेच त्यात असते. तो तसा असतो म्हणून आत्मा अमर असतो, तो कधी संपत नसतो, बदलतही नसतो. तो तसा असतो म्हणून आत्मा अमर असतो, तो कधी संपत नसतो, बदलतही नसतो. प्राणी, वस्तू, वनस्पती जेव्हा जाळले जातात, तेव्हा ते सारे राखच तर बनून जातात. प्राणी, पक्षी, वस्तू, वनस्पती जेव्हा जाळले जातात, तेव्हा ते सारे राखच तर बनून जातात. तसेच जेव्हा मन, बुद्धी, शरीर ज्ञानाने संपून जातात, तेव्हा जे उरते त्याला परमात्मा म्हणतात. तसेच जेव्हा मन, बुद्धी, शरीर ज्ञानाने संपून जातात, तेव्हा जे उरते त्याला परमात्मा म्हणतात.